सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे सर्व साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी केलेल्या अनंत लीळा आणि त्या अनंत लीळांचं चिंतन करत करत परमेश्वरावरती समर्थवादावरती निष्ठा ठेवून परमेश्वराच्या बरोबर आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत आहोत. परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या आहेत, तत्वसिद्धांत, आचार, विचारप्रणाली सांगितली, ती फक्त आणि फक्त या जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी. म्हणून त्यातून परमेश्वराने आपल्याला ज्ञान दिलं, समज दिला, आचार विचारप्रणाली दिली, तत्व आणि सिद्धांत दिले. ते जर आपण समजून घेऊन आपल्या जीवनात उतरवले तरच आपल्या जीवनाचं हित आणि जीवनाचं भलं होईल. आणि हेच परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे, जो आचार आहे, तो पाळणं म्हणजे परमेश्वराबरोबर प्रवास करणं, अर्थात सन्निधानात राहणं. परमेश्वराने सन्निधानातली व्याख्या सांगितली, अत्यंत सुंदर. आज्ञाप्रती पालन करी ते सन्निधानच आहे. आणि सन्निधानात असून जर आज्ञाप्रती पालन करत नसेल तर त्यासही परमेश्वर म्हणतात ते असन्निधानच आहे. जर आपल्याला परमेश्वराबरोबर प्रवास करायचा आहे तर सन्निधानात राहणं, आणि सन्निधानात राहायचं आहे तर आज्ञाप्रती पालन करणं. आणि म्हणून परमेश्वराने दिलेल्या ज्या लीळा आहे, आपल्याला सांगितलेल्या ज्या लीळा आहे, अनंत लीळा ज्या केलेल्या आहे, त्यातून दिलेली जी समज आहे, जे ज्ञान आहे, आचार विचार प्रणाली आहे, ती आपण आपल्या जीवनामध्ये जर उतरवली तरच आपल्या जीवनाचं हित आणि भलं आहे. आणि यासाठीच आपण एकांकीच्या लीळा बघितल्यानंतर देव आता पैठणला आलेले आहे. देवाबरोबर आता बाईसा आहे. आणि या बाईसांबरोबरच अनेक ब्राह्मण परमेश्वराला भेटायला येतात. कोणी दर्शनी आहे, वेदले आहे, येतात जातात. आणि ज्यांची कणव आहे, ज्यांची अवस्था आहे, ज्यांचा संस्कार आहे, त्यानुसार त्याला जे देणं आहे ते परमेश्वर देतात. त्यांना ज्ञानाला व प्रेमाला योग्य करतात. आज आता परमेश्वर सारंग पंडित देवाकडं आलेले आहे. या सारंग पंडिताकडं बऱ्याच वेळा, 60 वेळा परमेश्वर त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या उपाराला जातात. ही सारंग पंडित ही एक प्रवृत्ती आहे. साहित्यकारांनी आपल्यापुढं लीळाचरित्राच्या माध्यमातून अनेक जे सद्भक्त आणले, ते सद्भक्त नसून ती एक प्रवृत्ती आहे, ती वृत्ती आहे. आणि ह्या वृत्तीतून आपण समजून घेऊन त्या वृत्तीतून आपण बाहेर जर पडलो, त्या प्रवृत्तीतून आपण बाहेर जर पडलो, आपली प्रवृत्ती जर आपण बदलवली तरच परमेश्वर भेटेल. आणि म्हणून सारंग पंडित ही एक प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीचा जर नीट अभ्यास केला तर एक दृष्टपर अभिलाषेपोटी परमेश्वराची भक्ती करणं आणि आपल्याला जे जे फायद्याचं आहे ते पाडून घेणं, त्याच्या व्यतिरिक्त विचार न करणं. अर्थात ते पंडित होते, ज्ञानी होते आणि त्यांना बऱ्याच वेळा समजत होतं, पण ते आपण म्हणतो ना, कळतंय पण वळत नाही. आणि त्यामुळे ते बोधाला पात्र ठरू शकले नाही. एके दिवशी सकाळचा असाच पूजा अवसर झालेला आहे. आणि पूजा अवसर झाल्यानंतर सारंग पंडित आले, दंडोत केला देवाला, विनंती करतात की गोसावींनी आमच्या घरी आज उपाराला यावं देवा, आमचा घरचा उपार स्वीकारावा. आणि परमेश्वरसुद्धा, परमेश्वराला सर्वज्ञ आहे, परमेश्वर सर्व जाणतात, त्याची प्रवृत्ती, त्याची वृत्ती, त्याची विचारधारा सर्व जाणतात. पण तरीही परमेश्वर त्याच्या विनंतीला मान देतात. याचं कारण काय आहे हे आपल्याला पुढे जाऊन लक्षात येईल. का देवाला सर्व माहीत असतानाही देव त्याला कधीही नाकारत नाही. आणि ते नाकारण्याचं कारण त्याची जे पत्नी आहे, त्याची जी मुलगी आहे, ते अधिकारी जीव आहे. आणि त्या अनुषंगाने परमेश्वर याच्या निमित्ताने का होईना त्यांच्याकडे जाऊन त्यांना दर्शनाचा लाभ देतात. असं आमंत्रण देवाला दिलं. आणि आमंत्रण दिल्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलवायला येऊ असं सांगितलं. आणि ते घरी गेले. परंतु जाण्याआधी ते सारंग पंडितांनी जे मोकानंद आहे, आता हे मोकानंद त्यांचे मेवणे म्हणजे पहिल्या पत्नीचे भाऊ, आणि उमाईसा ही त्यांची दुसरी पत्नी आहे. तर ते मोकानंद यांच्याकडंच आहे. एक काम करण्याच्या उद्देशाने, चाकरी करण्याच्या उद्देशाने मेवण्याला त्यांनी थांबून घेतलेलं आहे. तर ते मोकानंदांना पुढं पाठवलं आणि त्यांच्या कानात कुजबुजले का तुम्ही ओसरीत पडदा लावा. याचा उद्देश काय असतो की त्यांच्या मनात एक कलुषित भावना असते, एक संशय असतो. संशय म्हणजे सर्वात मोठं भूत आहे. हा संशय कधीच निघून जात नाही. एकदा का आपल्या मनात, हृदयात आला का तो वाढत वाढत राहतो आणि त्यापासूनच आपण धर्मावरून जातो. तर त्याला मनामध्ये एक कलुषित भावना असते
की ज्याप्रमाणे देवाने मला आकर्षित केलं आणि वेधून घेतलं तसं माझ्या पत्नीलाही देव आकर्षित करतील अशी त्याच्या अंतःकरणात कलुषित दूषित भावना असल्यामुळे तो ती काळजी घ्यायचा. आणि म्हणून त्यांनी मोकानंदाला सांगितलं का पडदा लावा, जेणेकरून देवाचं आणि त्याच्या पत्नीचं दर्शन होणार नाही, समोरासमोर ते येणार नाही. आणि त्या पद्धतीनं मोकानंदांनी सुद्धा सांगितल्याप्रमाणे पडदा ओढला. घरी येऊन उमाईसाला म्हणजे आपल्या दुसऱ्या बहिणीला सांगतात का गोसावी येत आहे, तुम्ही आरोग्याची तयारी करा. आणि ते म्हटल्यानंतर उमाईसाला अत्यानंद झाला की देव येणार, कारण ती सात्विक भूमी, सत्व सात्विकतेच्या बाजूने तिचा अधिकार, कणव, संस्कार. तर मोकानंदांना तिला आनंद झाला, पण मोकानंदाला ती खटकते आणि ती खटकून ती त्याला म्हणते की मला गोसाव्यांचं दर्शन होत नाही म्हटले. तुम्ही देवाला बोलावतात आणि माझं दर्शन होणार नाही याची काळजी घेतात म्हटले. तुम्हा सर्वांना दर्शन होतं देवाचं, तर तू भाऊ नाही म्हणे, माझा वैरी आहे म्हणे, भाऊ एक वैरी आहे म्हणे, असं ते टोकते. आणि आम्हाला देवाचं का दर्शन होऊ देत नाही तुम्ही लोक, अशी ती तक्रार करते. तर मोकानंदांचा नाविलाज होतो. तो म्हणतो मी काय करू, तुझ्या नवऱ्याला ते आवडत नाही, त्यामुळं तो मला जसं सांगतो तसं मला करावं लागतं, त्यामुळं माझा नाविलाज आहे, अशी तो त्याची मजबुरी आहे तो तिला व्यक्त करतो. उमाईसा मनातल्या मनात मात्र हे सर्व ऐकल्यानंतर तिच्या लक्षात येतं का ह्या लोकांच्या मनात कलुषित भावना आहे आणि त्यामुळे आता आपण काय करावं. आणि त्यामुळं ती नियोजन करते, गोसावींचं दर्शन घेतल्याशिवाय मी राहणार नाही, अशी मनोमन इच्छा मनात बांधते आणि त्या पद्धतीने ती नियोजन करते. मग सारंग पंडित देवाला घर आरोग्यासाठी विनंती करण्यासाठी बोलवण्यासाठी जातात आणि देवाला घेऊन येतात. देवाचं अशा ठिकाणी आसन होतं ओसरीत का तिन्ही बाजूनी पडदे लावलेले आहे आणि कोणाचंही देवाला दर्शन होणार नाही, देवाचं दर्शन होणार नाही, अशा पद्धतीनं त्यांनी ते नियोजन केलेलं आहे. आसन झालं. सर्वज्ञासाठी स्नानासाठी वस्त्र ओळखलं, मर्दाना मादने झाले. सारंग पंडितांनी मर्दाना मादने केल्यानंतर पूजन केलं आहे. दुपारचा पूजावर्ष झाल्यानंतर उमाशाने स्वयंपाकघरात कौशल्याने काय केलेलं आहे की जे जेवण केलं होतं ते हेतुपूर्वक मुद्दामच मुगाचं जे वरण असतं ते देवाला वाढलं नाही. त्यांना फक्त तूप, साखर आणि भात हे दिलं आणि बाकीच्यांना सर्वांना ते जेवण जे आहे पूर्ण ते वाढलं. सारंग पंडितासाठी ताट केलं. मोकानंद ताट घेऊन आले. देवघरात आले. सारंग पंडित पुढे ताट ठेवून पडदा लावलेला असतो त्या ठिकाणी सर्वांचं बसणं झालं. उमाईसाने सर्वांच्या ताटात मात्र फक्त साखरच वाढलेली असल्यामुळं वरण काही वाढलेलं नाही, ते कोणाच्या लक्षात आलं नाही. आणि तेच निमित्त करून उमाईसा काय करते की वरण वाढायला येते आणि देव तिला स्वतःहून सांगतात की आम्ही फक्त भात, तूप आणि साखरच जेवतोय. आणि मग देवाला आता सर्व माहीत आहे आणि मग ती थोडी संकोचते, म्हणते देवा मी वरण वाढायचं विसरले. आणि मग ती देवाला पूर्ण येऊन पूर्णपणे आपल्या दृष्टीनं देवाला पूर्ण श्रीमूर्त बघते, त्यांच्या श्रीचरणावरती आपलं डोकं टेकवते, दंडोत करते आणि ती डाळ वाढते. म्हणजे आपल्या मनामध्ये जर परमेश्वराच्या दर्शनाची जर ओढ असेल तर देवसुद्धा सहाय्य करतात, परंतु ती कल्पकता आपण वापरली पाहिजे. म्हणून युक्तदेहामध्ये गांभीर्यता, कल्पकता ह्या ज्या गोष्टी आहे ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. आपण धर्म करतो पण गांभीर्यता, कल्पकता नसेल, हुशारी नसेल आपल्या अंगामध्ये, आपल्या विचारामध्ये, ती धार्मिकता काही कामाची नाही. लीळा बरेच लोक वाचतात, ऐकतात, परंतु त्या लीळेतून काय समज घ्यायचा आहे, त्यातून आपण काय शिकायचं आहे, त्या शिकण्यातून आपल्या जीवनामध्ये ते उतरून हा परमेश्वराबरोबरचा जो आपला आध्यात्मिक जीवन प्रवास आहे हा करत करत परमेश्वरापर्यंत कसा पोहोचेल यासाठी परमेश्वराने दिलेलं ज्ञान, यात दिलेला बोध, यातून दिलेला समज हे जर आपल्याला कळालं, समजलं तर त्या लीळेला अर्थ आहे. अन्यथा आपण ऐकतो, वाचतो, परंतु त्यातलं जे समज आहे ते न आल्यामुळं आपल्याला काय करायचं नेमकं हे कळत नाही. आणि त्या उमाईसानी बरोबर आयडिया केलेली आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि मग ती म्हणते मी मुगाचं वरण वाढायलाच विसरले म्हणजे देवा. आणि त्यांनी स्वतः ती घेऊन येते आणि देवाला ते मुगाचं वरण वाढते, श्रीचरणाला मस्तक पण टेकवते आणि दर्शन पण घेते. आणि पूर्णपणे दर्शन झाल्यानंतर जे
श्रीमूर्त पाहण्याची इच्छा होती ती पण ती पूर्ण करते. आणि मग सारंग पंडित मनातल्या मनात म्हणतात की मी जे म्हणत होतो किंवा जे मला वाटत होतं, जो संशय होता तेच झालं. त्या दिवसापासून मग सारंग पंडितांनी सुद्धा पडदा लावणं बंद केलं. त्याच्या लक्षात आलं का देवाला दर्शन द्यायचं आहे आणि उमाईसाला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, आपण काही करून उपयोग नाही. त्यामुळं त्याच्या डोक्यातून त्या गोष्टी निघून गेल्या. अप्रत्यक्षरित्या परमेश्वरसुद्धा ह्या अयोग्य जीवाला असं योग्य करतात. उमाईसाला दर्शन दिलं, सारंग पंडिताच्या मनातला बी कलुषितपणा जो आहे तो काढून टाकलेला आहे. त्यानंतर देवाने पूर्णपणे ती आरोग्याचा स्वीकार करून गुळणा केला, विडा केला. सर्वज्ञांनी संध्याकाळच्या सुमारास बाईसांना बरोबर घेऊन ते आपल्या भोगनारायणच्या देवळात गमन करतात. ही एक प्रवृत्ती आहे सारंग पंडिताची, ती आपल्याला वेळोवेळी अनेक लीळांमधून दिसणार आहे. आणि त्यावरती परमेश्वराने मात करून त्याच्याकडं लक्ष न देता जी उमाईसा आहे, धानाईसा आहे, ही जे जीव आहे सारंग पंडिताची पत्नी आणि मुलगी, हे अधिकाराचे जीव आहे. त्यांना देवाच्या दर्शनाची आस आहे, ओढ आहे, देवाच्या अनुसरणाची इच्छा आहे. परंतु सारंग पंडिताच्या अडीअडचणीमुळं त्यांना काही करता येत नाही. परंतु भक्ताची जी ओढ आहे, भक्ताची जी वासना आहे, ती परमेश्वर पूर्ण करतात. आणि म्हणून वेळोवेळी सारंग पंडिताच्या विनंतीला मान देऊन परमेश्वर घरी जातात. आणि त्यामुळं उमाईसाला दर्शनाचा लाभ होतोच, सेवेचा लाभ होतो आणि त्यातून त्यांचा अधिकार पूर्णपणे वाढत वाढत जातो. तर या सारंग पंडिताच्या घरी बऱ्याच वेळा देव गेलेले आहे. त्यानंतर असेच एकदा देव सारंग पंडिताच्या घरी जातात. लहान वयातच उमाईसाचं लग्न झालेलं असतं. दुसऱ्या लग्नाच्या त्या असल्यामुळं आणि त्यांचं वय पण कमी होतं आणि कमी वयातच त्यांना कन्यारत्न झालेलं आहे. त्यामुळे त्यांना संकोच वाटायचा, लाज वाटायची. एकदा सर्वज्ञ सारंग पंडिताच्या घरी जातात आणि कधीही देव येणार असेल तर उमाईसा काय करायची की जी आपली धानाईसा आहे, छोटी मुलगी बाळ, तिला लपून ठेवायची. तिला संकोच वाटायचा, लाज वाटायची आणि त्यामुळे त्या कन्याला ते पेटीत लपून ठेवायच्या. एके दिवशी सर्वज्ञ अचानकच सारंग पंडिताच्या घरी गमन करतात. उमाईसा बाळाला घेऊन बसलेले असताना त्यांनी सर्वज्ञांना येताना पाहिलं आणि लगबगीनं त्यांनी त्या पेटीत त्या बाळाला लपवलं आणि त्याच्यावरती कपडा टाकून दिला, लुगडे टाकून दिले. आता सर्वज्ञांनी ते लुगडे हालताना पाहून, आता देवाला सर्व माहीत आहे, परंतु स्वतःहूनच देवाने त्यांना सांगितलं की बाई हे काय हालत आहे म्हणले. तर ती म्हणते जी हे बाळ आहे. आता तिला माझं बाळ आहे असं संकोच वाटल्यामुळं ती फक्त बाळ आहे असं म्हणते. आणि ते मात्र ती झाई आहे, धानाईसा आहे, ती रडते, आईकडे येण्यासाठी इच्छा व्यक्त करते, झपावते. आणि उमाईसा मात्र घरकामात संकोचपण आणि घरकामात मी अडकलेले असं दाखवून ती तिच्या कामात व्यस्त होते. परंतु देव तिला सांगतात की बाई तिला कडेवर घ्या, घरकाम थांबवा तुम्ही, तिला जवळ घ्या, नाहीतर तिच्या टवटवीतपणा जो आहे, तजिला जो आहे तो निघून जाईल, तिला कोरडेपणा निर्माण होईल. घरकाम सोडा, तिला शांत करा, तिला जवळ घ्या. आणि मग असं म्हटल्यानंतर उमाईसाची जी लज्जा आहे, जो संकोच आहे, तो आपोआपच निघून गेला. आता देवानेच सांगितल्यामुळं तिच्या मनात देवाविषयीचा संकोच होता तो निघून गेला, थोडा मोकळेपणा निर्माण झाला. आणि मग पेटीवरून धानाईसाला तिनं घेतलं, तिला पाजलं, दूध दिलं, त्यामुळे तिचा संकोच फिटला. आणि उमाईसा धाईला सर्वज्ञांच्या श्रीचरणावर तिनं ठेवलं, श्रीचरणाचं दर्शन घ्यायला लावलं. छोटीशी मुलगी आहे, डोकं आपण टेकवतो जसं स्थानावर गेलो लहान बाळाला, तशा पद्धतीने तिनंही किती भाग्यवान आहे की एवढ्या कमी वयामध्ये देवाचं दर्शन, प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं दर्शन भेटलं आहे. तर ती देवानेसुद्धा तिचं धाईचं अवलोकन केलेलं आहे. देवाला माहिती आहे यांचं भविष्य काय आहे, कोण आहे, किती अधिकाराचे जीव आहे, पण अडथळे जीवाने जोडलेले असतात. अर्थात त्यांची योग्यता आहे, कणव आहे, सर्व आहे, देव स्वतः आलेले, परंतु देवाला देता येत नाही असं नाही आहे. त्यांचे ते अडथळे सारंग पंडिताच्या माध्यमातून ते अडथळे त्यांनीच जोडलेले आहे. आणि जे आपण जोडलेलं असतं तेच आपल्या समोर येतं. आपण जे पेरतो ते उगवत असतं, जे पेरलं तेच उगवत असतं. त्याच्यामुळं कर्माची जी गती आहे ती अत्यंत गहन आहे. ती जर आपण समजून घेतली तर मागच्या जीवनातले कर्मामुळं आजचं जीवन आपलं व्यथित करतो आहे आणि आजच्या कर्मामुळं उद्याचं जीवन आपलं व्यथित करणार आहे. म्हणजे उद्याचं सुख आपल्या हातात आहे आणि उद्याचं दुःख आपल्या हातात आहे. हे जर आपण समजून घेतलं तर काल केलेल्या कर्मामुळे मिळालेले दुःख, अडीअडचणी, अडथळे याचं आपल्याला दुःख तर होईलच, परंतु भविष्यात
असं आपल्याला परत होऊ नये यासाठी आपण काळजी घेऊन आपले जीवन सुखकर हिताच्या भल्याच्या अनुषंगाने विचार करून या परमेश्वराच्या भक्तीमध्ये परमेश्वराने सांगितले तत्वसिद्धांत आपण पाळू. अन्यथा आपल्याला जर काहीच कळत नसेल तर कळत नकळत केलेल्या क्रियेचा आपल्याला परमेश्वराने बोध तर दिला आहे, जाणीव तर करून दिली, ओळख तर दिली, परमेश्वर तर भेटला आहे, समजला आहे, कळाला आहे, जाणवला आहे, परंतु त्याची जाणीव नसल्यामुळं आपण उद्याचं काय याचा कधीच विचार करत नाही आणि आजच्या ह्या प्रापंचिक अभिलाषेपोटी भक्ती जी आपल्याला भेटली ती वाया घालवत असतो. म्हणून उद्याचा जो विचार करेल तो स्वतःच्या हिताचा विचार करेल, जो स्वतःचा हिताचा विचार करेल तोच या अशा लीळांमधून समज घेऊन ज्ञान घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरून त्या कृतीवर जाईल. अर्थात आज्ञाप्रती पालन करून परमेश्वराच्या सन्निधानात जाईल आणि ह्या परमेश्वराबरोबरच आपला हा आध्यात्मिक जीवन प्रवास करत करत परमेश्वराला प्राप्त करेल. या गोष्टी समजण्यासारख्या आहे. देवाने सुद्धा त्या धानाईसाचं अवलोकन केलेलं आहे आणि देव म्हणतात, अरे तुम्ही इथे आहात का? म्हणजे त्या बाळाला देवाने थोडंसं बोलल्यानंतर एवढ्यात तिला सुखस्वास्थ्य झालं आणि तिलाही परमेश्वराने आनंद दिला अप्रत्यक्षरित्या आणि मग देव तिथून गमन करतात. तेव्हापासून उमाईसांनी सर्वज्ञांचा संकोच मानणं सोडून दिलं. देव कधी बी यायचे, धानाईसाबरोबर खेळायचे, धानाईसाला जवळ घ्यायचे आणि पुढं जाऊन ह्याच धानाईसाबरोबर अनेक लीळा आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यातल्या बऱ्याच अशा गोष्टी आहे की ज्या समाजात आहे परंतु त्या कोणी आणि कुठं कधी सांगितले हे लोकांना माहीत नाही. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्ञात होणार आहे. अशा पद्धतीनं परमेश्वर सारंग पंडिताच्या विनंतीला जरी मान देत असले, सारंग पंडिताच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या घरी जाऊन 60 वेळा जरी त्यांचा उपकाराचा स्वीकार केला असेल तरी पण त्यांच्यासाठी ध्येय हे सारंग पंडित नाही आहे, उमाईसा आणि धानाईसा आहे आणि त्यांच्यामुळं देव जात आहे. यांनी 60 वेळा भजन पूजन करून सुद्धा देवाने स्वीकारणं याचा अर्थ काय का ते त्याचं दृष्टपर होतं, अभिलाषेपर होतं. म्हणून देव दृष्टपर कधी स्वीकारत नाही. हा सिद्धांत जर आपण समजून घेतला तर आपली दृष्टपर भक्ती सोडून आपण अहेतुक अदृष्टपर भक्ती करायला सुरुवात करू आणि जेव्हा असं करायला सुरुवात करू तेव्हाच जे बी करतो ते परमेश्वराच्या लेखी लागेल आणि तेव्हाच आपला अधिकार वाढून योग्यता वाढून परमेश्वराबरोबर हा प्रवास करत करत परमेश्वराला आपण प्राप्त करू शकू. अन्यथा अनेक जीव आहे कितीतरी दिवसापासून कितीतरी वर्षांपासून क्रिया करतात, उपदेश घेतलेला आहे, परंतु दृष्टपर भक्तीच्या पलीकडं त्यांचा विचार जात नसल्यामुळं, त्यांची प्रवृत्ती जात नसल्यामुळं ते तिथंच अडकून पडलेले. त्यांना सारं कळतं आहे पण वळत नाही. न वळण्याचं कारण जी क्रिया आहे ती लेखी लागलेली नाही आणि बोध देण्याचं कारण पाठीमागची कळत नकळत केलेली क्रिया लेखी लागलेली. म्हणून कालच्या क्रियेचं बोध हे फळ आहे आणि बोधाच्या नंतरच्या क्रियेचं परमेश्वराचा आचार आपल्या जीवनात उतरून परमेश्वराबरोबर अर्थात सन्निधानात जाऊन परमेश्वराबरोबर प्रवास करत असताना आपलं हित करून घेणं, परमेश्वराला प्राप्त करणं हे आहे. परंतु इकडं आल्यानंतर उलट आपण बोध होऊनही हेतुक क्रिया करत असेल तर अप्रत्यक्षरित्या ती देवतेचीच भक्ती आहे. दृष्टपर भक्ती ही देवतेचीच भक्ती आहे, त्यामुळे ती परमेश्वरापर्यंत पोचत नाही. अज्ञानाशी मायासंबंध परमेश्वर स्पष्ट तत्त्वज्ञान सांगत असताना अत्यंत पारदर्शकपणे तत्त्व सिद्धांत आचार विचारप्रणाली सांगून या जीवाकडून अपेक्षा व्यक्त करतात आणि त्याच अपेक्षा ह्या लीळा चरित्रातील म्हणजे लीळा आहे, ह्या लीळेच्या माध्यमातून परमेश्वराने व्यक्त केलेल्या आहे आणि त्या जर आपण समजून उमजून घेतल्या तरच आपण परमेश्वरापर्यंत जाऊ. अशा पद्धतीनं परमेश्वर सारंग पंडिताच्या घरी जाऊन जे जे जीव आहे, ज्यांची कणव आहे, ज्यांची अवस्था आहे, ज्यांचा संस्कार आहे त्यांना ते देतात. यानंतर बरेच भक्त देवाला भेटतात आहे. अशात लखुबाईसांची देवाची भेट झालेली. एका दिवशी सर्वज्ञांचा पूजा अवसर झालेला आहे, सकाळचा भोगनारायणच्या देवळात देवाचं आसन झालेलं आहे आणि त्याच वेळेस लखुबाई ज्या आहे त्या दर्शनासाठी आल्या. अनेक देवतेच्या ठिकाणी ह्या दर्शनाला जातात. मग ह्या मंदिरात आल्या आणि त्यांना देव दिसले. सर्वज्ञांचं दर्शन झालं, दंडोत घातले, श्रीचरणाला मस्तक टेकवलं आणि पान सुपाऱ्या आसनावर ठेवल्या. त्यांनी म्हणजे दंडोत केला. एक रीत आहे, संस्कार आहे. आपणही आज जातो एक संस्कार म्हणून विडा ठेवतो, परंतु विडा ठेवण्याचा प्रकार, उद्देश, हेतू, त्याच्या पाठीमागचा भाव हा महत्त्वाचा आहे. तो जर अहेतुक असेल, तोची भेटावा, तोची मिळावा असा जर भाव असेल तर त्याचा स्वीकार होतो. अन्यथा दृष्टपरसाठीच आपण विडे ठेवत असतो. तर त्यांनी दंडोत केलं आणि देवाजवळ त्या बसल्या. आपण मंदिरात जातो, देव टेकवतो आणि लगेच पळतो, वेळच नाही आपल्याला.
कधी आपण स्थानावर गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर शांततेने कोपऱ्यात कुठंतरी जिथं जागा भेटेल तिथं बसावं, डोळे बंद करावं, स्मरण करावं, तिथली लीळा आठवावी. स्थानावर जाण्याचा उद्देश परमेश्वराला आठवणे आहे, परमेश्वराची आठवण करणे आहे. आणि ती आठवण ही लीळेच्या माध्यमातून केली जाते. नुसतं स्थानावर जाऊन डोकं टेकून पळणं हे स्थानवंदन नाही आहे. स्थानावर जाऊन तिथं देवाची आठवण करणं, देवाला आठवणं हे वंदन आहे. म्हणून ह्या लीळांमधून आपण हे समजून घेतलं पाहिजे, जे बी भक्त येतात ते देवाला फक्त दर्शन घेतात, पानविडा देतात आणि निघून जातात असं नाही, देवाच्या समोर बसतात. ते भाग्यवान असल्यामुळे देवाचे श्रीमूर्त समोर आहे, ते देवाची श्रीमूर्त निहाळत बसतात. आणि त्यांनी ते बसल्यामुळं देव त्यांना पुढं जे बी द्यायचं ते देतात. अन्यथा नुसतं डोकं टेकून निघून गेले, काय त्यांना देवाला द्यायची इच्छा असेल बी देव देणार नाही. ते बसताय समोर म्हणून देवालाही देता येतं आहे. तसं आपणही ज्या स्थानावर गेले तिथं लीळा आठवली, देवाला आठवलं, दुःख व्यक्त केलं, तर देवाला जे द्यायचं ते देतील, आपली योग्यता वाढेल. देवाला आठवल्यामुळं अनंत जन्माचे अनंत ज्या आपल्या असंत कर्म आहे, जे पाप आहे, त्याच्या पुण्याच्या पापाच्या राशीच्या राशी नसतील. किंचित दुःखे पाप नासे, आनंदे पुण्य राशी नासती. जर किंचित दुःख जरी आपल्याला तिथं सत्व निर्माण करून निर्माण झालं की या स्थानावर गेलो, त्या स्थानावर गेलो, तेव्हा तू भेटला नाही, या लीळेच्या माध्यमातून आपल्या हृदयात सत्व उतरलं, तर कितीतरी दुःखाच्या पापाच्या ज्या राशी आहे त्या नासणार आहे. आणि समाधान जर व्यक्त केलं, आनंद व्यक्त केला की आपलं स्थान चांगलं झालं, आपल्याला देवाला चांगलं आठवता आलं, स्मरण चांगलं झालं, तर पुण्याच्या राशी नासतात. म्हणजे पाप पुण्याच्या पलीकडे जाऊन आपण योग्य अयोग्यतेमध्ये आलेलो आहे, योग्यता वाढेल आणि परमेश्वरापर्यंत जाऊ. आपण काय करतो आहे, काय करायचं आहे आपल्या लक्षात येत नाही. आणि या लीळांच्या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टी आहे, परंतु त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. कधी स्थानवंदन करताना शांततेने बसा, देवाला आठवा, ती लीळा आठवा. त्या बाई तिथं बसल्यामुळं काय झालं की देवाने कृपादृष्टीनं अवलोकन करून त्यांना स्थितीचा आनंद दिलेला आहे. जर त्या बसल्या नसत्या तर देवाला कृपादृष्टीने त्यांना पाहून स्थितीचा आनंद देता आला नसता. या स्थितीचा आनंद म्हणजे देवतेचा आनंद आहे. आणि परमेश्वराकडून मिळणारं जे आहे, परमेश्वराचं सगळं ते नित्य, म्हणजे नित्य आहे, परमेश्वराकडून आहे, देवतेचा आनंद आहे, परंतु देवाकडून मिळालेले, परमेश्वराकडून मिळाले नित्य आहे. ते जेव्हा त्यातून ते वेधल्या जातील, तेच परमेश्वराच्या दर्शनाला येत राहतील. परमेश्वर त्यांच्या क्रियेचा स्वीकार करतील, ज्ञानाला प्रेमाला ते पात्र होतील. फक्त बसण्यामुळे एवढा फायदा झाला. देवानी त्यांच्यावरती कृपा केली. थोडा वेळ ते बसल्या आणि नंतर मग साष्टांग दंडोत घालून आपल्या घरी गेल्या. आणि तेव्हापासून देवानी त्या बसल्यामुळं, देवाची श्रीमूर्ती त्यांनी पाहिल्यामुळं, देवानी त्यांना स्थिती दिल्यामुळं त्या मात्र आता कंटिन्यू दररोजच देवाकडे येऊन दर्शन घ्यायला लागल्या. जर यदा कदाचित त्या घाईत आल्या असत्या, बसल्या असत्या, निघून गेल्या असत्या, देवानी त्यांना काही दिलं नसतं, त्यांना काही अनुभव आला नसता, ते समजले असते का असे अनेक साधू आहेत, त्यातले एक साधू आहे, गोसावी आहे कोणीतरी व्यक्ती, असं म्हणून ते निघून गेले असते. परंतु देवाने त्यांना स्थितीचा आनंद दिल्यामुळं त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं. ते वेगळं जाणवल्यास समजल्यामुळं कळालं, लक्षात आलं. आणि मग ते आता त्या दिवसापासून देवाच्या दर्शनासाठी दररोजच येत जात होत्या. आणि ह्या येण्या जाण्यातून त्यांची योग्यता वाढून ज्ञानाला प्रेमाला त्या परमेश्वर अप्रत्यक्षरित्या त्यांना पात्र करत होते. आता त्यांची जी पूर्वकर्माची कणव असेल, अवस्था असेल किंवा संस्कार असेल, त्यातून त्या तिथपर्यंत आल्या. पण त्याच्यानंतर मात्र त्यांनी केलेला निर्णय, त्यांनी घेतलेला निर्णय, त्यांनी केलेला प्रयत्न आहे की देवासमोर बसणे आहे, देवाला न्याहाळणे आहे, देवाकडून ती स्थिती उपभोगल्यानंतर मात्र दररोज दर्शनाला येणं आहे. हे मात्र देव करत नाही, हे जीवाला करावं लागतं. परमेश्वर बोध देतात, बोधाच्या नंतरची जी कड आहे ही जीवाची स्वतंत्रता आहे. तो आपला प्रयत्न असला पाहिजे, त्या संस्कारातून आपण ते केलं पाहिजे. आणि आजपर्यंत आपण अनेक सृष्ट्या आणि अनेक जन्म वाया घालवली फक्त आणि फक्त अप्रयत्नामुळं. प्रयत्नवादी असणं, संस्कारातून त्या प्रयत्नावरती जाऊन आपली सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून एक गांभीर्य निर्माण करणं आणि त्यातून आपल्याला लाभ प्राप्त करून घेणं, ही मात्र जीवाची कड आहे, हा जीवाचा आचार आहे. पण या लीळांमधून आपण शिकून कधीही केव्हाही कुठेही कोणत्या स्थानावरती जा, मार्गात जा, साधू संतांकडे जा, साधू संतांच्या समोर थोडंसं बसलो, कोणी योगी चांगले ज्ञानी पात्र जर असेल तर आपल्याला चार गोष्टी कानावर पडतील. दोन दंडोत घालून आपण एखादा प्रश्न विचारू शकतो. गडबड आहे, गोंधळ आहे, परंतु तरीही आपण त्यांच्याकडून, मात्र आपण वेगळ्या उद्देशाने गेलेलो असतो, बाबाचं पूजन करतो, निघून जातो, बाबांकडं गर्दी असते, किंवा मग
अवसर चालू असतो तो अवसर पाहण्याच्या उद्देशाने आपण गेलेलो असतो. ऑलरेडी परमेश्वराचा अवसर पाहण्याची इच्छा आपण वासना आपण ठेवली पाहिजे आणि त्या इच्छेतून त्या वासनेतूनच आपण 4 गोष्टी समजून घेऊन आपल्या जीवनात त्या उतरावल्या पाहिजे. परंतु मार्गांमध्ये गेल्यानंतर आपल्याला वेळ नसतो, त्यांना वेळ नसतो. तर कोणी 4 गोष्टी सांगणारं जर असेल आणि सांगत असतील तर तिथं आपण बसलो पाहिजे, ऐकलं पाहिजे. मग तिथं सत्संग चालू असेल, अन्यथा आपण एखादा प्रश्न विचारला असेल, आपल्याकडे बी साधुसंत येतात, तर ते साधुसंतांनाही वेळ नसतो ना आपल्याला वेळ नसतो. परंतु कधीही साधुसंत आल्यानंतर वेळ काढला पाहिजे. वेळ नसतो पण वेळ काढणं हे आपलं काम आहे, हा आपला प्रयत्न आहे. साधुसंतांना बसायला व्यवस्थित टाकणं तो संस्कार आहे आपला. आल्यानंतर चहा पाणी जे बी त्या वेळ आहे, नाश्त्याची वेळ आहे, जेवणाची वेळ आहे, ते पहिले विचारणं, कुठून आले कुठं जाणार हे विचारणं आणि मग 2 दंडोत घालून बाबा ते सर्व केल्यानंतर एखादी लीळा विचारावा, एखादं दृष्टांत विचारावा, एखादं वचन विचारावं, एखादा प्रश्न विचारावा. बाबा प्रसन्नतेने सांगत असतील तर अतिउत्तम. परंतु त्यांना जर ते येत नसेल किंवा त्यांनी सांगितलं की माझं अभ्यास नाही तर अधिक जास्त आदर करा. परंतु आपण काहीच विचारत नाही, आपण काहीच पाहत नाही. बाबा आले, आपल्या कपाळावरती आड्या असतात, बाबांना वेळ नसतो, तुम्हाला भेट देऊन पुढं जायचं असतं. तर या ज्या साऱ्या गोष्टी परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या आपल्याला दिलेली संधी असते ती आणि त्या संधीचं सोनं आपण कसं करायचं तो प्रयत्नवाद आपला असला पाहिजे. मग कधी कोणी साधुसंत आले तर त्यांना 2 गोष्टी विचारणं, त्यांच्याकडून 4 गोष्टी ऐकणं आणि मग त्यांच्या ठिकाणी जी बी सेवा असेल जी आपल्या योग्यतेनुसार ती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु आपण विचारत नाही, साधुसंत सांगत नाही. त्यामुळं धर्मातली जी समज आहे, ज्ञान आहे, जो आचार विचार तत्व सिद्धांत प्रणाली आपल्याला माहीत नसतं, माहीत होत नाही आणि वेळ निघून झाली, दिवस निघून जातात आणि जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा आपलं शरीर थकलेलं असतं, मनबुद्धी थकलेली असते आणि मग आपण काय करतो, तक्रार करतो की नाही बाबा आम्हाला कोणी सांगितलंच नाही, कोणी सांगितलंच नाही. तर तुम्ही विचारलंच नाही तर सांगणार कसे? बळच तर कोणी सांगत नाही. एखाद्याचा स्वभाव असतो सांगण्याचा, एखाद्याचा नसतो. तर आपणही विचारलं हे आपला प्रयत्न आहे, आपलंही काम आहे, कारण त्यातून आपलं हित होणार आहे, आपला फायदा होणार आहे आणि आपल्या हितासाठी फायद्यासाठी आपण विचारलं पाहिजे. आपण न विचारता तक्रार करीत राहिलो तर उपयोग काय? असे मला बरेच लोक भेटतात की सांगतच नाही, कोणी सांगतच नाही. पण तुम्ही विचारलं तर सांगतील, तुम्ही विचारतच नाही तर कसं सांगणार? म्हणून साधुसंत आल्यानंतर आपण कितीही काम असले, किती बिजी असेल तर वेळ काढला पाहिजे. स्थानाच्या ठिकाणी गेलो, 50 स्थानं करायचे, 10 स्थानं करा, शांततेने करा. तिथं गेल्यानंतर देवाची लीळा आठवा, 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं बसा आणि मग पुढच्या प्रवासाला निघा. जिथंही गेलं तिथं वेळ काढून जर गेलं तर नक्कीच त्याचा लाभ होतो आणि देवाला जे द्यायचं असतं ते देवाला देता येतं. आपण घाईघाईत गेलो तर देवालाही देता येत नाही आणि आपल्यालाही घेता येत नाही. म्हणून या ज्या गोष्टी आहे या जर आपण पाळल्या तर याच्यासाठी खूप काही वेळ, खूप काही त्रास, खूप काही खर्च लागत नाही आणि फक्त आपल्याला ती वासना, इच्छा असली पाहिजे आणि तो समज घेऊन त्यातून आपल्याला काय मिळवता येईल याची प्रवृत्ती जर असली आणि आपल्या प्रवृत्तीला आपण बदलत राहिलो तर नक्कीच देणारा परमेश्वर आणि देण्यासाठीच परमेश्वर आलेला आहे. तो आपल्याला देत राहील, आपल्याला घेता येईल आणि घेता घेता परमेश्वरालाही प्राप्त करता येईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.